2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. राजकारणामध्ये कधीही बॉन्ड किंवा अग्रीमेंट केलेले नसतात. मंत्री संजय शिरसाठांची प्रतिक्रिया. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदेंना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संजय शिरसाठांच्या स्वबळावरच्या वक्तव्यावरून फडणवीसांचं हे उत्तर. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे. एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनाच्या अग्रलेखात टीका. तर भाजप अजित पवार शिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात. सामनात टीका. तर दादांचा पक्ष गिळण्याचीही तयारी झाली आहे. उद्या शिंदेंचे आमदारही भाजपात जातील. सामनातून दावा. सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. अन्यथा पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते. रोहित पवारांचं सूचक विधान. पवार गटाकडून विलिनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यांविषयी आपण काही ऐकलं नाही. सध्या या मुद्द्यावर कोणतीही अधिकृत चर्चा नाही. सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. तर पुढे चर्चा झाल्यास राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील असंही केलं स्पष्ट. विलिनीकरण हा मुद्दा दोन पक्षाच्या नेत्यांची निगडीत असलेला मुद्दा आहे. या संदर्भात कुठेही चर्चा त्या ठिकाणी नाही. चर्चा आल्याच्या नंतर चर्चा आमच्या पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होईल. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंनी त्या संदर्भातला निर्णय घेतला. बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामनाच्या अग्रलेखात टीका. परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले. सामनातनं बच्चू कडूंवर खोचक टोला. महेश शिंदेंनी भाजपसोबत सत्तेसाठी केलेला प्रकार शिंदेंना मान्य नव्हता. एकनाथ शिंदे यांनी महेश शिंदेंना समजही दिली होती. एकनाथ शिंदे महेश शिंदेंसंदर्भात लवकरच निर्णय घेतील. महेश शिंदेंच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाठ यांची ही प्रतिक्रिया. कुठलाही संघर्ष वाढला नाही. हा संघर्ष मीडियानं वाढवलाय. एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठं व्यक्तिमत्व. आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया. कुठलाही संघर्ष वाढलेला नाही. हा मीडियाने संघर्ष वाढवलेला आहे. कसलाही संबंध येत नाही. एकनाथ शिंदे हा फार प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आहे. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. मी आज ठाकरे सेनेसोबत उद्या सांगता येणार नाही. तर उद्याची परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही. शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चेवर ठाकरेंचे खासदार संजय जाधवांचं सूचक विधान. परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार. म्हणजे प्रश्नाचं चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. काल मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅफिकमध्ये हजारो लोक अडकले. व्हीआयपी लोकांच्या नियोजनामुळे प्रॉब्लेम झाला. संजय राऊतांची कालच्या ट्रॅफिक जामवरून टीका. तर ठाकरेंमुळे प्रकल्पाला 2.5 वर्ष उशीर झाला. त्याबद्दल ठाकरे सेना महाराष्ट्राची नाक घासून माफी मागणार का? नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. हजारो लोक रस्त्यावरती अडकले होते. याच्यामध्ये नियोजनाचा अभाव. व्हीआयपीसाठी सगळं काही करायचं, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. उद्धवजी ठाकरेमुळे 2.5 वर्ष उशिरा हा प्रकल्प सुरू झाला. त्याबद्दल उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, उभाटा गट नाक घासून महाराष्ट्राची माफी मागणार आहे का? गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून प्रतिक्रिया देणार. कोण काय बोलतं माहिती नाही. मंत्री हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला. मुंबईच्या बीकेसीमध्ये आजपासून महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन. तर या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतोय. विरोधकांनी फक्त विरोध म्हणून टीका करू नये. जयकुमार गोरेंचं हे वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांच्या भगिनी आणि रुपाली चाकणकरांना जोपर्यंत या ठिकाणी अटक होत नसल्याची ठोंबरेंनी टीका केली होती. या संदर्भात आता चाकणकरांना ईडीचा समन्स. तर येत्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी प्रतिभा यांना हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यांमध्ये गैरव्यवहारांसंदर्भात चौकशी होणार. बंधू खरात नॉमिनी असल्याची ही माहिती. शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारी मिळालेल्या नीलम गोऱ्हे आणि ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या संपत्तीत वाढ. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झशान सिद्दीकी यांच्या संपत्तीत अवघ्या 2 वर्षात तब्बल 4 पट वाढ झाल्याचं निदर्शनास.
माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला विरोध तर भूषण गवईंच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांचा विरोध. यवतमाळमध्ये लागलेले स्वागत बॅनर्स फाडून दौऱ्याचा निषेध. जनगणना ही 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात स्वगणना तर राज ठाकरेंकडून स्वगणना करून डिजिटल पद्धतीने जनगणनेसाठी नोंद. मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदूंवरच हिंसा का? नितेश राणेंचा राज ठाकरेंवर निशाणा तर नळ बाजार मालेगाव भिवंडीमध्ये हिंसाची भाषा करून दाखवा. राणेंचं वक्तव्य तर नितेश राणेंनी आम्हाला शिकवू नये. नितेश राणेंचा 5वा पक्ष बदलला की तत्व बदलतात. अविनाश अभ्यंकरांची टीका.